जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि योगेश दादांसाठी सुद्धा. तुम्ही गाताही डान्सही करता, आता स्किट करायचं राहिलंय, थोड्या वेळाने तेही आपण बघूया, हरकत नाही. करतील ना? क्या बात आहे. श्वेता, कसं वाटतंय? मला तर बीडला येऊन फार भारी वाटतंय. मी पहिल्यांदा आली आहे बीडला आणि हा जो काय प्रतिसाद बघून म्हणजे मला शब्दच सापडत नाही आहेत की काय बोलू. मी डान्स करतेय, मला मजा येते आणि तुम्ही इतकी मजा घेत घेत माझ्यासोबत डान्स करताय, याच्यापेक्षा भारी काय असणार आहे. हीच खूप मोठी पोचपावती आहे एका कलाकारासाठी की आपल्यासोबत लोक सुद्धा एन्जॉय करतात आणि मला फार भारी वाटलं. आणि माझ्यासाठी टाळ्या वाजवल्यात, पण तुमच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप भाग्यवान समजते मी, मला या इतक्या मोठ्या सन्मान सोहळ्यात परफॉर्म करायला मिळतंय. थँक्यू सो मच. थँक्यू. यानंतर आपण जे सगळे कलाकार मुंबई पुणे तुमच्यासाठी परफॉर्म करायला आलेत त्यांचा फुलाची पाकळी देऊन सत्कार करूया. त्या सत्कारासाठी मी दीपाताई, पूजा, योगेश दादा, सुशांत शेलार सगळ्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. या कलाकार रजनीचे निर्माते, त्यांची संकल्पना त्यांची, निर्माते ते, दिग्दर्शक ते सुशांत शेलार, त्याचप्रमाणे दीपाताई, योगेश दादा, पूजा, मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या सगळ्यांसाठी, कारण त्यांच्या संकल्पनेशिवाय आणि त्यांच्या मदतीशिवाय विनंती, आपला कार्यक्रम संपलेला नाही, फक्त आपण कलाकारांचे सन्मान घेतो आहोत. आणि मंचावर आहेत आजच्या लखलख चंदेरीचे निर्माते, दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेते सुशांत शेलार. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. मी पुन्हा एकदा सांगते, कार्यक्रम संपलेला नाहीये, त्यामुळे एक सोनाली कुलकर्णीचा अजून एक डान्स व्हायचा आहे, त्यामुळे परफॉर्मन्स आहे. थांबा. आपल्या आजच्या या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन विभागीयचे सर्वे स्वागत अध्यक्ष तरुण तडफदार आणि आपल्या सगळ्यांचं उभरतं नेतृत्व माननीय डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा पाऊस. आणि आपल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बीडच्या अध्यक्षा आणि अर्थातच मध्यवर्तीच्या कार्यकारिणी सदस्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दीपाताईंसाठी टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत. आणि ताई, हा सगळा जनसागर तुमच्या प्रेमाखातर उभारलेला आहे आणि मला वाटतं सगळ्यात भव्य दिव्य आणि सगळ्यात मोठं संमेलन जनतेच्या आणि जनसागराच्या दृष्टीने बीडचं झाले. सो एकदा बीडसाठीच टाळ्या. आपण आता सगळ्या कलाकारांचं स्वागत तर करणारच आहोत. योगेश दादा, त्याआधी 2 मिनिटं तुम्ही बोललात तर बरं वाटेल. सकाळी आम्ही ऐकलंच आहे, पण या रजनीविषयी तुम्हाला काय वाटतं? आजचा जो श्री शेलार यांनी बीडला हा कार्यक्रम दिलाय, खरंच आताच त्यांच्याशी चर्चा झाली. कार्यक्रमाचा प्रत्येक भाग हा सर्वांनाच आवडलेला का नाही सगळ्यांना? आणि त्याच्यामुळे अजून एक डान्स सोनाली कुलकर्णी यांचा आपण मागितलाय त्यांना आता. पण प्रत्येक परफॉर्मन्स, साऊंड सिस्टीम असेल, तुमचे प्रत्येक कॉमेडियन असतील, सिंगर्स असतील, डान्सर्स असतील, मेकअप, त्यांचे ड्रेसिंग, हा खरंच दर्जेदार कार्यक्रम आपण आम्हा सर्व बीडकरांसाठी दिला. माझ्या सगळं सर्वांनीच एन्जॉय केलंय आणि मला वाटतं अशा प्रकारचे कार्यक्रम बीडला होणं हे सुद्धा गरजेचं होतं. मला कौतुक करायचं वाटेल भार्गवी मॅडम, खरंच खूप स्टँडर्ड तुमचं सगळं नियोजन आहे इथलं आणि अत्यंत कधी असं कोरिओग्राफी जे आपण नेहमी अँकरिंग पाहतो, कधीच अशा प्रकारची दर्जेदार अँकरिंग यापेक्षा अप्रतिम काय असू शकत. आज आपण 7 दिवसाचा कार्यक्रम घेतला, त्यातला मुख्य कार्यक्रम 1 आणि 2 तारखेचा होता. आज 2 तारखेचा हा शेवटचा कार्यक्रम, याच्यानंतर नाटक आहे जे की सुरू झालेलं आहे. आता मी या सर्व कार्यक्रमांना बीडकरांनी जिल्ह्याभरातून आणि जिल्ह्याबाहेरून येऊन
जे आम्हाला सर्वांना साथ दिली, कलाकारांना प्रेम आशीर्वाद दिलं, त्या सर्व आपल्या प्रेमाबद्दल आपले खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कृपया सगळ्यांनी बसून घेतलं तर बरं होईल. मागं काहीच झालेलं नाहीये, काहीच झालेलं नाही. हो सांगितलं. कार्यक्रम संपलेला नाहीये. मी पुन्हा एकदा सांगते, अजून एक परफॉर्मन्स बाकी आहे सोनाली कुलकर्णी यांचा. तत्पूर्वी भार्गवीताई, आपण मान्यवरांच्या हस्ते आपल्या कलाकारांचे सन्मान घेऊयात. आणि प्रातिनिधिक सन्मान सुरुवातीला राजेश्वरी खरात, जिनी गणेश वंदनाने सुरुवात केली. राजेश्वरी सोनाली कुलकर्णी तयार झाले असतील तर बघा, नाहीतर मी प्रातिनिधिक स्वरूपात सुशांत शेलार यांचा सत्कार करण्याची विनंती योगेश दादांना करते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बीडच्या वतीने आजच्या लख लख चंदेरीचे निर्माते, प्रसिद्ध अभिनेते सुशांत शेलार यांना सन्मानित करतात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बीडच्या अध्यक्षा आणि संमेलनाचे अर्थातच स्वागत अध्यक्ष माननीय डॉक्टर योगेश क्षीरसागर. जोरदार एकदा टाळ्यांचा कडकडाट. प्रातिनिधिक सन्मान कलाकारांच्या वतीने स्वीकारतायत निर्माता सुशांत शेलार. नमस्कार. आता कसं वाटतंय? बीडच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेने 100वे नाट्य संमेलन आयोजित केलं आणि योगेश दादा, दीपाताई, आमचे संजयजी आणि सगळीच टीम यांनी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. त्याबद्दल मनापासून आभार. आणि हा उदंड असा प्रतिसाद आपल्या मायबाप रसिक प्रेक्षकांचा, तुम्हा सर्वांना मानाचा मुर्जा. असेच बीडमध्ये कार्यक्रम पुन्हा पुन्हा आयोजित करण्याची संधी आम्हाला मिळावी अशी मी नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि दीपाताईंनी, योगेश दादा, संजयजी, संपूर्ण टीम, तुमचे सगळे कार्यकर्ते, तुमच्या कॉलेजचे सगळे प्रोफेसर गेले 2 दिवस आमच्या सगळ्या कलाकारांच्या स्वागतासाठी ते सज्ज आहेत. तुमच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि हे विभागीय संमेलन अत्यंत सक्सेसफुल आपण केलं, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात दुसरा सत्कार आहे सोनाली कुलकर्णी यांचा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सोनाली कुलकर्णी. मंचावर येते आहे महाराष्ट्राची लाडकी अप्सरा. तत्पूर्वी सोनाली रेडी नसेल तर आजच्या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर नाट्यशास्त्राला अनुसरून आणि तितकंच ओघवतं निवेदन करणाऱ्या आपल्या लखलख चंदेरीच्या निवेदिका भार्गवी चिरमुले, प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना, कारण भारुताई स्वतः एक उत्कृष्ट निष्णात नृत्यांगना आहे. तिचा सन्मान करण्याची विनंती मी पूजाताईंना करते. कृपया त्यांनी भारुताईला सन्मानित करायचे. यानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. आपल्या क्षीरसागर कुटुंबियांच्या लाडक्या कन्या अर्थातच पूजा क्षीरसागर धोटे सन्मानित करतात त्यांच्या लाडक्या मैत्रिणीला सोनाली कुलकर्णी यांना. धन्यवाद. आणि आता तुमच्या आणि आमच्यामध्ये असलेला हा दुवा शब्दाचा थांबूयात. यानंतरची सूत्र भारुताईकडे. ताई, आपण आता आपण आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे वळूया.